मुंबईतल्या वरळीतल्या एका खासगी क्लासमधल्या शिक्षिकेनं विद्यार्थ्याला बेदम मारहाण केलेली आहे। अभ्यास न केल्याच्या कारणावरून ही कोचिंग क्लासची शिक्षिका संतापली आणि तिने या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली। मारहाण करून ही कोचिंग क्लासची शिक्षिका शांत बसली नाही। या मारहाणीनंतर घरी काही सांगू नकोस म्हणून या विद्यार्थ्याला दुपारी 2 वाजेपर्यंत आपल्याच घरात बळजबरीनं तिनं डांबूनही ठेवलं। या सगळ्या प्रकारानंतर मुलाची आई तक्रार करायला गेली तेव्हा पोलिसांनी तक्रार घ्यायला चक्क टाळाटाळ केली असा आरोप आता मुलाच्या आईनं केलेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय कशा पद्धतीनं खासगी क्लास घेणाऱ्या शिक्षिकेनं विद्यार्थ्याला बेदम मारहाण केलेली आहे। केवळ अभ्यास केला नाही या संतापातून विद्यार्थ्यावर तिने अशा प्रकारे हात उगारलेला आहे। केवळ हात उगारून ती शांत बसली नाही तर त्याला धमकावण्याचा देखील त्याने प्रयत्न केलाय। कान पिरगळणं असेल किंवा त्याच्या अंगावरच्या ज्या खाणाखुणा आपण दाखवतोय, मुलाची ओळख बाहेर येऊ न देता यामधून स्पष्ट दिसतंय की कशा पद्धतीने या मुलाला मारहाण करण्यात आलेली आहे। माझा मुलगा क्लासला गेल्यानंतर अभ्यास इनकम्प्लीट होता आणि ती ओरडेल म्हणून तो थोडंसं खोटं बोलला असेल तिच्याशी, म्हणून तिने त्याला इतकं मारलं ना की सकाळी 9 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत, आणि तिने त्याला सोडलं सुद्धा नाही। आणि इतकं मारलं त्याला की तिच्या घरी जी बाई आली होती तिची बहीण, तिने सुद्धा याला मारलेलं। आणि आपल्या सोबत या संपूर्ण प्रकरणाबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आहे, ही संपूर्ण बातमी ज्याने बाहेर काढली तो आपला रिपोर्टर मुंबईहून राहुल झोरी आपल्या सोबत आहे। या सोबतच या मुलाची आई जिने तक्रार आपली दाखल करून घेतली जात नाही असं दावा केलेला आहे, लता धोत्रे देखील आहेत आणि अविशा कुलकर्णी देखील आहेत। सगळ्यात पहिल्यांदा जाऊया राहुल, या मुलाच्या आईशी तू बोललेला आहेस। काही वेळा पालक दडपणाखाली येतात, आपल्या मुलाचं शैक्षणिक भवितव्य कुठेतरी धोक्यात येईल अशी भीती त्यांना वाटते आणि म्हणूनच पोलिसांची भूमिका महत्त्वाची असते। वरळी पोलीस हे सगळं प्रकरण दडपण्याचा का प्रयत्न करतायत? ज्यावेळी हे प्रकरण मला कळालं त्यावेळी मी तिथं गेल्यानंतर त्या मुलाची अवस्था अतिशय भेदरलेल्या अवस्थेत तो मुलगा आजही होता। त्या शिक्षिकेने ज्या पद्धतीनं मारहाण केली आहे, म्हणजे वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्यानं त्या मुलाला थोबाडीत मारायला त्या शिक्षिकेने लावल्यानंतर त्या मुलाच्या मनावर याचा खोलवर परिणाम झाला आहे। आणि या सगळ्या प्रकारानंतरही वरळी पोलीस स्टेशनला ज्यावेळी ही मुलाची आई तक्रार दाखल करण्यासाठी गेली होती तेव्हा वरळी पोलीस स्टेशनमधून असं सांगण्यात आलं की या मुलावर प्रत्येक वेळी त्याला कोर्टात जावं लागेल, त्याच्यावर बऱ्याचशा या गोष्टींचा तुम्हाला पश्चाताप होईल, सो या गोष्टींकडे तुम्ही तक्रार न दाखल करता हे प्रकरण आपसात मिटवावं असं वरळी पोलिसांकडून या महिलेला सांगण्यात आलं होतं। अलका, अगदी बरोबर आहे। पोलीसच या सगळ्या प्रकरणात न्याय मिळवून देण्याऐवजी दडपण्याचा प्रयत्न करतायत। राहुल, तू आपल्या सोबत असाच थांब। लता धोत्रे, मुलाची आई देखील आपल्या सोबत आहे। लता मॅडम, कुठेतरी मुलाच्या शैक्षणिक भवितव्याची भीती वाटणं स्वाभाविक आहे, पण इतक्या बेदम पद्धतीने तुमच्या मुलाला मारण्यात आलेलं आहे, तुम्हाला असं वाटतंय का की या प्रकरणात पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, निदान एक धडा म्हणून तरी अशा प्रकारे यापुढे मुलांना मारलं जाऊ नये असा संदेश देणं जरुरी आहे का? हॅलो, हाँ लता मॅडम। हाँ, मी जेव्हा पोलीस स्टेशनला गेली होती ना त्यावेळेस त्या लोकांनी मला सांगितलं की तुम्ही एवढं करून केस वगैरे टाकून काही फायदा नाहीये। आमच्या मनसेच्या सचिव सुद्धा माझ्या बरोबर होत्या, जयश्री कुडतरकर। त्यांना बोलल्या की तुम्ही हे केस करू शकत नाही म्हणून, आणि नंतर आम्ही बोललो की मग लहान मुलाला तुम्ही न्याय काय देणार? तर त्यावेळेस त्या नरेंद्र नांगरे म्हणून जे इन्स्पेक्टर होते PSI, त्यांनी माझ्याकडे कायद्याचं पुस्तक फेकलं आणि मला बोलले ह्याच्यातला कायदा शोधा तुम्ही, मग मी केस तयार करायला तयार आहे। मला बोलले नंतर तुम्ही इतकं कंटाळून जाल की तुम्ही बोलाल की तुम्ही उगाच केस केली, मी उगाच केस करत बसली माझ्या मुलाला। ते बोलले माझ्या मुलाला तुला सारखं कोर्टात आणावं लागेल, तारीख पडत राहणार, तू मुलाला सारखे कोर्टात घेऊन येणार का? लहान वयात मुलांना कोर्ट दाखवणार का? असा दबाव घालायला सुरुवात केली। तुमच्यावर दबाव घालायला सुरुवात केली वरळी पोलिसांनी। तुम्ही अगदी तिथले जे पोलीस उपलब्ध होते त्यांचं ऑन ड्युटी होतं त्यांचं नाव घेऊन आरोप करताय। लता मॅडम, या संपूर्ण प्रकरणात न्याय मिळावा अशी तुमची मागणी आहे का? ज्या शिक्षिकेने तुमच्या मुलाला इतकं बेदम मारलेलं आहे, त्याच्या मनावर त्याचा परिणाम झालेला आहे, हिच्यावर कारवाई व्हावी अशी तुमची मागणी आहे का? हा, मागणी आहे माझी की जसं तिने माझ्या मुलाला जितका त्रास दिलाय तितकं तिला पण झालं पाहिजे। अगदी तुम्हाला सांगताना देखील त्रास होतोय, नेमकं काय घडलं, कशा पद्धतीने त्याला मारण्यात आलं? 2 वाजेपर्यंत त्याला बसवून ठेवलं होतं, तेव्हा तुम्ही वाट बघत असाल मुलाची।
हा, तो जेव्हा क्लासला गेला ना हा. तेव्हा तिने तिथे त्याला मारलं आणि नंतर तिने मला फोन करून सांगितलं की मी याला बसवून ठेवते, याला क्लासला शाळेत सुद्धा पाठवणार नाही. हम्म. आणि तिने त्याला तिथे बसवून ठेवलं 2 वाजेपर्यंत. नंतर मी त्याच्या पप्पांना फोन करून सांगितलं की तुम्ही काही करा आणि त्याला घेऊन या म्हणून. आणि मग ते घेऊन आले त्याला. हम्म. आणि मी नंतर जेव्हा ऑफिसमधून घरी आली ना तेव्हा हा प्रकार बघितला हा. आणि मी तिच्या घरी गेली तर ती मला बोलायला लागली की मी हीच पद्धत आहे माझी मारायची, मी मुलांना अशाच पद्धतीने शिकवते. अगदी लता मॅडम, तुमचा आवाज भरून आलेला आहे. आम्ही समजू शकतो की मुलाला अशा पद्धतीने मारहाण करण्यात आलेली आहे आणि न्यायाची अपेक्षा तुम्ही करताय. आपल्या सोबत अविशा कुलकर्णी आहेत, ज्या अशा प्रकरणाच्या केसेसमध्ये मुलांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करतायत. अविशा मॅडम, तुम्ही अशा प्रकारचा एक लढा वेगळ्या पद्धतीने दिलेला होता शिक्षकांसोबत, पण आता जी केस आपण ऐकतोय ही दृश्य देखील कुठेतरी बघताना त्रास होतोय. इतक्या बेदम पद्धतीने अंगावर वळ उठेपर्यंत या चिमुकल्या मुलाला मारहाण करण्यात आलेली आहे. आई वडील नोकरीवर असताना विश्वासाने क्लाससाठी पाठवलेल्या शिक्षिकेने जर अशा पद्धतीची मारहाण केली असेल तर वरळी पोलिसांनी काय केलं पाहिजे? ही अतिशय धक्कादायक अशी बातमी आहे. जोपर्यंत आत्ताच विबग्योर हायच्या 6 वर्षाच्या मुलीवरच्या बलात्काराची बातमी अजून ताजी आहे, तोपर्यंतच अशा पद्धतीने या मुलाला एका शिक्षिकेनेच मारणं ही अतिशय निंदनीय अशी बाब आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन अजून धक्कादायक जी गोष्ट अशी वाटते आहे ती म्हणजे की पोलिसांचं जे ज्यांना एक समाजामध्ये लोकांना न्याय देण्याकरता बसवलेलं आहे की त्यांच्यावरती काही अन्याय अत्याचार झाला तर त्याच्यावरती ऍक्शन घेतली जावी म्हणून त्यांना हातात ताकद दिलेली आहे, त्यांनीच असं उलटं लोकांना सांगावं की तुम्ही याच्यामध्ये जर आलात तर तुम्हाला जास्ती त्रास होईल. ही सगळ्यात त्याच्याहून एक धक्कादायक अशी बाब आहे. आणि मला असं वाटतं की जोपर्यंत म्हणजे पहिलं तर लताचं मला अतिशय कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी ही एक असं धाडसाचं पाऊल उचललेलं आहे की मी माझ्या मुलावर अन्याय झालेला आहे तर मी गप्प बसणार नाहीये. आणि त्याच्याकरता त्यांना पहिलं खरं तर खूप कौतुकास्पद आहे. पण त्यांना जो न्याय मिळण्याकरता आता त्रास होतो आहे तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची उद्या स्वतः मी वरळी पोलीस स्टेशनला येऊन त्यांची तक्रार नोंदवायला तयार आहे. आणि त्याच्यामध्ये जी कायद्यानुसार ऍक्शन घेतली गेली जायला पाहिजे, मग त्याच्यामध्ये पोक्सो ऍक्ट आहे, ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट आहे, या सगळ्या ऍक्ट खाली ज्या कुठल्या आपल्याला तरतुदी आहेत त्या सगळ्या तरतुदी आणि केसेस कलम लावून लताला आणि तिच्या मुलाला न्याय मिळायला पाहिजे अशी माझी ठाम भूमिका आहे. आणि त्याच्याकरता पूर्णपणे माझी मदत करण्याची त्यांना तयारी आहे. अविशा मॅडम, तुम्ही मदत करणार आहात म्हणतात. लता धोत्रे पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत. लता मॅडम, पोलीस स्टेशनला जेव्हा तुम्ही गेला होता, तुम्ही खरं तर तुमचा आवाज भरून आला, कुठेतरी दुःख होतंय, पण तुम्ही धाडस दाखवलं पोलिसांपर्यंत जाण्याचं. पोलीस स्टेशनला जेव्हा तुम्ही गेलात, किती तास तिथे तुमचे गेले? शेवटी तक्रार तर दाखल झाली नाही, पण पोलीस स्टेशनमध्ये, वरळीच्या पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय काय घडलं ते देखील जरा सांगा. पोलीस स्टेशनला आम्ही संध्याकाळी 8:30च्या दरम्यान गेलो. त्याच्यानंतर त्यांनी त्यांचं ते चालू होतं, कोणाची तरी प्रोसेस चालू होती. त्याच्यानंतर त्यांनी मला बोलवलं तर मी त्यांना सांगितलं की माझ्या मुलाला हे अशा प्रकारे बेदम मारलेलं आहे ट्युशन टीचरनी. तर म्हटलं तर त्या लोकांनी ना त्याला बघितलं ना तर ते बोलले असं कसं मारलं तुमच्या मुलाला. आणि ज्यावेळेस ती लोक आले मुलाला बघायला पोलिस वगैरे, त्यावेळेस जे डेंगे म्हणून मॅडम होत्या त्यांनी नरेंद्रना खाली बोलवलं, नांगरेंना, आणि नांगरेंना खाली बोलवून ते सगळं दाखवलं. ते नांगरेंनी त्या जी क्लास टीचर होती तिला जरा दम दिला, तिला सांगितलं की हे असं केलं तर तुम्हाला केस केली तर तुम्ही 4 महिने तुम्हाला जामिनावर पण सुटता येणार नाही. पण ती बाई मला रिक्वेस्ट करू लागली, मला पैशाची डिमांड दाखवून ही केस मागे घे असं करू लागली की तुझ्या मुलाचं जे काय आहे ते मी देते, पण मला माझ्या मुलाचे जे तिने घाव घातले, जे माझ्या मुलाला मारले ते मला परत मिळेल का? माझ्या मुलाचा काय जीव झाला असेल तिने मारताना. माझ्या मुलाला सतत तिने दोघींनी मिळून मारलं आणि प्लस तिथे जेवढ्या मुलं होती तेवढ्या मुलांनी उठून उठून त्या पोराच्या थोबाडीत दिली. माझ्या मुलाला न्याय पाहिजे, बस मला बाकीचं काही नको. जेवढं तिने माझ्या मुलाला त्रास दिलाय ना, माझ्या मुलाच्या प्रत्येक अश्रूचा मी हिशोब घेणार तिच्याकडून. मला बाकीचं काही नकोय, मला तिचा पैसा नको, काही नकोय. मी केस नाही घेणार. माझ्या मुलाला तिने जेवढं त्रास दिलाय ना, जेवढं त्याचा आत्मा रडवलाय ना, तेवढं मला तिला रडताना बघायचंय. तरच माझं काही शांत होईल, नाही होणार शांत. लता
मॅडम, अगदी तुम्ही सांगताय की तुम्ही ही केस लढवणार आहात, पण वरळी पोलीस तक्रार दाखल करून घ्यायलाच तयार नाहीयेत. धन्यवाद लता धोत्रे मॅडम, तुम्ही रडताय पण दुसरीकडे कोर्टात जाणार, पोलिसात जाणार आणि चिमुकल्याला देखील न्यायालयात न्यावं लागलं तरीही त्यासाठी तुमची तयारी आहे. आणि आज याच धीटपणाने कॅमेऱ्यावर देखील मुलाला जी इजा झालेली आहे त्याच्या अंगावर वळ उठलेले आहेत, हे सगळं तुम्ही धीटपणाने मोकळेपणाने बोललेले आहात. IBN लोकमतने ही बातमी दाखवलेली आहे कशा पद्धतीने वरळीचे पोलीस हे सगळं प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करतायत. राहुल झोरी आपला रिपोर्टर आपल्या सोबत आहे. राहुल, वरळी पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, मात्र कोणतीही प्रतिक्रिया द्यायला वरळी पोलिसांनी नकार दिलेला आहे. अविशा कुलकर्णी असतील किंवा शिक्षण क्षेत्रातले इतर कार्यकर्ते वरळी पोलिसांना याचा जाब विचारणार आहेत. आणि लता धोत्रेंसोबत मुंबईतले, महाराष्ट्रातले काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते देखील या संपूर्ण प्रकरणी तक्रार आणि FIR का दाखल होत नाही याचा जाब पोलिसांना विचारणार आहेत.